ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत. इकडे सायली पूर्णपणे बरी झालेली असते आणि डॉक्टरांनी पण तिला डिस्चार्ज दिलेला असतो. त्यामुळे सायली खूप खुश असते. कल्पना प्रतापला म्हणते, तुम्ही पूर्ण आईला फोन करून सांगा की आज सायलीला डिस्चार्ज मिळाला आहे आणि आम्ही सायलीला घरी घेऊन येतोय. तसा प्रताप फोन काढतो आणि पूर्ण आईला फोन करून सांगतो की आज सायलीला डिस्चार्ज मिळाला आहे, त्यामुळे आम्ही तिला हॉस्पिटलमधून घरी घेऊन येत आहे. यावर पूर्णाजी खूप खुश होते. आता सायली घरी येणार. त्यामुळे पूर्णाजी विमलला सांगून सायलीच्या स्वागताची पूर्ण तयारी करून घेते. आता ही सगळी स्वागताची तयारी पाहिल्यावर प्रिया मात्र मनातच म्हणते, मेले आता मी. सायलीने जर सांगितलं ना की मीच तिला जिन्यावरून ढकलून दिलतं तर अर्जुन माझा जीवच घेईल. तेवढ्यात अस्मिता प्रिया जवळ येते आणि प्रियाला म्हणते, अगं काय ग, कसला विचार करतेयस आणि हे काय करतेय पूर्णाजी, कसली तयारी करतेय. यावर प्रिया घाबरत म्हणते, सायली येणार आहे ना घरी, तिला आज डिस्चार्ज मिळाला आहे. अस्मिता प्रियाकडे बघून म्हणते, अगं तू काय एवढी घाबरलीयस. प्रिया घाम पुसत म्हणते, नाही कुठे तेव्हा. आता थोड्या वेळाने अर्जुन, चैतन्य, कल्पना, प्रताप, कुसुम, प्रतिमा हे सगळे सायलीला घेऊन घरी येतात. सायलीला घरी आलेले पाहून पूर्णाजी, विमल आणि रविराज हे खूप खुश असतात, पण प्रिया आणि अस्मिता मात्र तोंड वाकडे करतात. पूर्णाजी सायलीची नजर काढते आणि तिला आतमध्ये घेते. सगळे हॉलमध्ये बसतात. सगळे सायलीला बरं आहे का विचारतात. पूर्णाजी सायलीजवळ बसते आणि म्हणते, सायली बाळा, तुला बरं वाटतंय का ग. अगं किती घोर लावला होता तू जीवाला, माहिती आहे का. मी तर तू बरी व्हावी म्हणून माझ्या देवाला पण पाण्यात ठेवलं. आता तुला पाहून माझ्या जीवात जीव आला. सगळे शांत झाल्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली, पण तुम्ही जिन्यावरून कसा पडला हे आधी मला सांगा, की कोणी तुम्हाला ढकलून दिलं होतं का. आता सायली मात्र प्रियाकडे बघते. प्रिया मात्र खूप घाबरलेली असते. पुढच्या भागात पाहूया सायली प्रियाचं नाव घेते की नाही. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.